2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाही आहे. आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहे, त्रास देत आहेत. आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा SP सरांना भेट घेते, PI सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जातं की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही. मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे. सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे. यातील आरोपित पती पत्नी आहेत. त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती. ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो. तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत. 11 लाख कशासाठी घेतलेत सर? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी. बरोबर आहे. सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती. तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी. तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर. तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाहीत. त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. मोबाईल, CDR, नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न